हॅलो गाईज, तर तुम्हाला सांगितलं नव्हतं की आमची बेला प्रेग्नेंट आहे. आता तिचा बेबी 2 मंथ्सचा झाला आहे. तर जसं नॉर्मली सांगत नाही तसं आम्ही बेलाचं पण सांगितलं नव्हतं, कारण ती पण माझी एक छोटीशी मुलगी आहे आणि तिला काही असं नको व्हायला म्हणून ही गोष्ट बरेच दिवस सांगितली नव्हती. आणि आता फायनली आमच्या बाबूचं नाव शॅडो आहे. तो 2 मंथचा झाला आणि हे आधीचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता जेव्हा बाबू तिच्या पोटात मूव करत होता. तर आमच्या बेलाला 2 बेबीज झालते, पण एकाच्या चेस्टमध्ये दूध गेल्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला आणि तो अर्ध्या तासात एक्सपायर झाला. तर आमच्याकडे आता एकच बाबू आहे, पण जेव्हा तो दुसरावाला नाही राहिला तर मी खूप रडली. आणि हा आमचा छोटूसा बाबू बघू शकता किती पिंक पिंक आहे आमच्या बेलासारखा. तर पूर्ण व्हिडिओ मी यात दाखवले. आधी तो छोटूसा होता, नंतर तो थोडं थोडं चालायला लागला आणि त्याचे डोळे ओपन व्हायला काहीतरी 15 ते 17 दिवस लागले. आणि याआधी पण माझ्याकडे डॉग्स होते, म्हणून मला डॉगचं सर्व गोष्टी माहिती आहेत की त्यांची कशी डिलिव्हरी करतात किंवा सर्व काही गोष्टी. तर मग बघता बघता आमचा शॅडो आता खूप मोठा झाला आहे आणि एवढा ॲक्टिव्ह आहे की तो त्याच्या मम्मीला सारखा मारत असतो, कॅस्परला सारखा मारत असतो आणि खाण्यात पण भरपूर हावरा आहे. पण आम्ही त्याला खूप खूप लाड करतो आणि त्याला ना असं प्रेम करायचं माहितीच नाही. त्याला माहिती आहे की डायरेक्ट चावतो, तो असं चावतच बसतो. तर लहान होता ना, तरी एवढूसा होता तरी नुसतं असं चावत बसायचा. आणि ही पिल्लू छोटीशी मी त्याला बनवलेली. तर आमची बेला पण अजून छोटीच आहे. आमच्या बाबूला शॅडोला काय पण दिलं ना तर ते तिला लागतं, ती त्याच्याकडून ओढून नेते. आणि बघता बघता हळूहळू तो असा मोठा होत गेला. खूप म्हणजे बोलतात ना, घरी एखाद्या छोट्या बाबूसारखी फीलिंग आहे आमच्या घरी, की आमच्या घरी बाबू झाला आहे. आणि मग सगळे त्यासाठी मी क्लोथ्स वगैरे घेतलेत. त्याला सेपरेट असं घर बनवलेलं. आता ते सगळं काढून टाकलं, कारण तो आता मोठा झाला आणि तो बेडवर नाही तर लादीवर झोपतो. त्याला गरम होतं खूप, म्हणून तो जास्त करून लादीवर झोपतो. पण बेला आमची पहिले आमच्यासोबत झोपायची, आता ती त्याच्यासोबत झोपते. आणि इथे तुम्ही त्याची ॲक्टिव्हिटी बघा.